एक महत्त्वाची बातमी बघूयात. वाल्मिक कराड विरोधातील बातमी का बघतोय असा जाब विचारत बीडच्या केज शहरामध्ये एका तरुणावरती लोखंडी रॉड आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला. या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय. हल्ला करणारा आरोपी कृष्णा आंधळेचा निकटवर्ती असल्याची माहिती मिळाली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरती स्टेटस ठेवल्याची बाब सुद्धा समोर आली आहे. बीडमध्ये वाल्मिक कराड विरोधातल्या बातम्या का बघतोय म्हणून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. बीडच्या केज शहरामध्ये एका तरुणाला झालेली ही मारहाण. त्यामुळे कृष्णा आंधळेचे वाल्मिक कराडचे समर्थक अजूनही बीडमध्ये कसे आहेत हे यावरून स्पष्ट होतंय. लोखंडी रॉड आणि कोयत्याने त्याच्यावरती हल्ला करण्यात आला. या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय आणि हल्ला करणारा आरोपी हा कृष्णा आंधळेचा निकटवर्तीय होता. पुण्यातल्या कात्रज घाटामध्ये रिक्षा आणि डंपरची जोरदार धडक होऊन अपघात झाला. यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, 1 जण गंभीर जखमी आहे. घाटकोपरमधल्या 43 अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामांविरोधात तोडक कारवाई सुरू आहे. बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा JNPT महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी चौघांवर कारवाई केली. यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे निरळगावचे माजी सरपंच भगवान चंचेंचा समावेश आहे. महाराष्ट्रातील बहुचर्चित मांडेशी महोत्सवाला सुरुवात झाली. 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान मुंबईच्या परेल इथे हा महोत्सव पार पडतोय आणि महोत्सवाचं यंदाचं 6वं वर्ष असून मांडेशी महिलांनी 10 लाख महिला सक्षमीकरण महिलाचा टप्पा गाठलाय. नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला GBSची लागण झाली. ही मुलगी व्हेंटिलेटरवरती असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी दिली. विक्रोळीतल्या अशोकनगर झोपडपट्टीतल्या घरांसमोरील नाल्यावरचा स्लॅब पालिकेच्या वतीनं तोडण्यात आला. 3 वर्षांपूर्वी याच नाल्यात पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी रहिवासी आक्रमक झाले. पुण्याच्या बिबेवाडीत झालेल्या वाहनांच्या तोडफोडीचा व्हिडिओ समोर आला. परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने काही तरुणांनी कोयता हाती घेत तब्बल 50 ते 60 वाहनांची तोडफोड केली. बीडच्या आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ समाधी मंदिरातील गर्भगृह मंदिराच्या नवीन सभागृहाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सभागृहाचं भूमिपूजन संपन्न झालं. नांदेडच्या वाहेगाव इथे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवरती मोठी कारवाई करण्यात आली. तब्बल 2 कोटी रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं. पोलीस अधीक्षकांनी दुचाकीवरनं जाऊन छापा टाकत ही कारवाई केली. सरकारी जागेवर केलेल्या अनधिकृत बांधकामावरती माणगाव नगरपंचायतीनं कारवाई केली. रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या, दुकानं, गाळे नगरपंचायतीनं जमीनदोस्त केली आहेत.